Dear student, in the last lecture we have seen chemical properties of metals. In it we have seen electronic configuration, formation of ion, reaction with oxygen, reaction with acid, reaction with water. Then we have seen chemical properties of non-metals, that is electronic configuration, formation of ion, reaction with oxygen. Then we have seen metals do not react with dilute acid. Then next, use of metals and non-metals. जे असणारे जे काही धातू आणि अधातूचे असणारे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग आपल्याला या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहिजेत. मेक ए लिस्ट अँड डिस्कस, यादी करा वर चर्चा करा. प्रिपेअर ए लिस्ट ऑफ द युजेस ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स इन युअर एव्हरीडे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धातू आणि अधातू कोठे वापरले जातात त्यांची यादी जी आहे तर ती यादी आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितली. नेम ऑफ द मेटल युजेस, नेम ऑफ द नॉन मेटल युजेस. आता अशा पद्धतीची यादी जी आहे तर ती यादी तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येईल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं पहा, कॅन यू रिकॉल व्हाईल स्टडिंग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल इट इज फाउंड दॅट गोल्ड आर सिल्वर डो नॉट रिॲक्ट रेडिली. धातूंच्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना सोन्याची किंवा चांदीची सहजपणे त्या ठिकाणी अभिक्रिया होताना दिसत नाही असं आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलं. आता याचं असणारं जे काही रिझन जे आहेत, कारण जे आहेत तर ते कारण आपल्याला पुढे दिलेले पहा की नोबेल मेटल. नोबेल मेटल म्हणजेच त्या ठिकाणी त्याला राजवायू त्या ठिकाणी म्हटलेले पहा की सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, प्लॅडिडियम, रोडियम आर नोबेल मेटल्स. या ठिकाणी सोनं, चांदी, प्लॅटिनम, प्लॅडिडियम, रोडियम यासारखे असणारे काही धातू जे आहेत तर ते धातूंनाच त्या ठिकाणी राजधातू त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दे ऑकर इन नेचर इन द इलिमेंटल स्टेट. हे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू निसर्गामध्ये मूलद्रव्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते आढळून येताना दिसतात. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. त्याच्यापैकी असणारं जे काही सोनं जे आहे तर ते सोनं की जे त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी शुद्ध रूपामध्ये असतं तर त्याला त्या ठिकाणी आपण 24 तोळ्याचं त्या ठिकाणी कॅरेटचं असणारं ते काही सोनं जे आहे तर ते सोनं त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. कॅरेटचं सोनं त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. शुद्ध रूपामध्ये असणारं जे काही सोनं जे आहे तर ते सोनं त्या ठिकाणी मऊ असतं, सॉफ्ट त्या ठिकाणी असतं. ॲज अ रिझल्ट द ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम प्युअर गोल्ड बेंट ऑर ब्रेक ड्यू टू प्रेशर. आणि म्हणून अशा प्रकारचं शुद्ध रूपामध्ये असणारं जे काही सोनं जे आहे तर त्या सोन्यापासून ऑर्नामेंट म्हणजे दागिने जे आहेत तर ते दागिने जर आपण त्या ठिकाणी जर बनवले तर अशा प्रकारच्या शुद्ध सोन्यापासून बनवलेले जे काही दागिने जे आहेत तर ते दागिने काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी काय होताना दिसतात तर आपल्याला लक्षात येताना दिसते ती वागताना दिसतात किंवा ब्रेक होताना दिसतात म्हणजे तुटताना त्या ठिकाणी दिसतात. देअरफॉर गोल्डस्मिथ मिक्स इट विथ सर्टन प्रपोर्शन ऑफ कॉपर ऑर सिल्वर. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की असणारा जे काही सोनार जो आहे तर तो सोनार काय करताना दिसतो तर त्याच्यामध्ये तांब किंवा चांदी विशिष्ट प्रमाणामध्ये काय करताना दिसते तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिसळताना दिसतो. ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम 22 कॅरेट गोल्ड आर गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. आणि म्हणून सर्वसाधारणपणे दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचं सोनं जे आहे तर ते सोनं काय केलं जातं तर दागिने तयार करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. नेक्स्ट, युजेस ऑफ नोबेल मेटल. जे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही राजधातू जे आहेत तर त्या राजधातूंचे आपल्याला उपयोग त्या ठिकाणी दिलेले बा की गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. सोनं, चांदी आणि प्लॅटिनम या धातूंचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग सर्वसाधारणपणे असणारे जे काही दागिने जे आहेत तर ते दागिने किंवा अलंकार बनवण्यासाठी त्या ठिकाणी होताना दिसतो.
त्याच्यानंतर दुसरं एक दिलेलं आपल्याला की सिल्वर यूज्ड इन मेडिसिन इट हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. या ठिकाणी चांदी जी आहे तर ती चांदीचा त्या ठिकाणी औषधं जे आहे तर त्या औषधांमध्ये त्या ठिकाणी वापर केला जातो, कारण हा जो काय असतो तर काही चांदी जो आहे तर त्या चांदीला त्या ठिकाणी अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, म्हणजे जीवाणू जे आहेत तर ते अँटीबॅक्टेरियल त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे चांदीचा उपयोग त्या ठिकाणी औषधं जे आहेत तर त्या औषधांमध्ये त्या ठिकाणी केला जातो. थर्ड, गोल्ड अँड सिल्वर आल्सो यूज टू मेक मेडल्स. पदक ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणताना असतो, सोनं असेल चांदी असेल तर यांचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी पदकं तयार करण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर फोर्थ आपल्याला दिलेलं आहे गोल्ड अँड सिल्वर आल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. काही इलेक्ट्रॉनिक असणारे काही उपकरणं जे आहेत तर त्या उपकरणामध्ये चांदी सोनं यांचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. सुवर्णपत्रक तुम्ही त्या ठिकाणी मागच्या अध्यायांमध्ये पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये असणारा जो काही सुवर्णपत्रक जो आहे तर त्या सुवर्णपत्रकामध्ये त्या ठिकाणी असणारा जे काही सोन्याचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर त्याचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. 5, प्लॅटिनम प्लॅडियम मेटल्स आर यूज्ड ॲज कॅटलिस्ट. प्लॅटिनम असेल प्लॅडियम असेल हे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचा उपयोग कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आता काय दिलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला तक्ता जो आहे तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय दिले ते पहिल्यांदा आपण पाहू की डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, काय दिलेलं आहे की देर इज द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इन द सी नियर न्यूयॉर्क सिटी इन अमेरिका. अमेरिकेमध्ये असणारं जे काही न्यूयॉर्क शहर जे आहे तर त्या न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रामध्ये असणारं जे काही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जे स्वातंत्र्य देवतेचा असणारा जो काही पुतळा जो आहे तर तो पुतळा त्या ठिकाणी आहे. द ओरिजिनल सरफेस ऑफ देअर स्टॅच्यू वॉज मेडअप ऑफ कॉपर. हा जो काही स्वातंत्र्य देवतेचा असणारा जो काही मूळ पुतळ्याचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर तो पृष्ठभाग त्या ठिकाणी तांबं जे आहे तर त्या तांब्यापासून त्या ठिकाणी ते बनवलेलं आहे. बट नाऊ इट लुक्स ग्रीन. परंतु हा जो असणारा जो काही पुतळा जो आहे तर तो पुतळा आता त्या ठिकाणी आपल्याला हिरव्या रंगाचा त्या ठिकाणी दिसतो. धिस इज बिकॉज ग्रीन कलर कॉपर कार्बोनेट हॅज बीन फॉर्म्ड बाय ए रिॲक्शन ऑफ कॉपर विथ द कार्बन डायऑक्साईड अँड मॉइश्चर इन द एअर. धिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ करोजन. जी सर्वसाधारणपणे तो पुतळा जो आहे तर तो पुतळा आपल्याला त्या ठिकाणी हिरवा दिसतो. त्याचं कारण असं की हवेमध्ये असणारं जे काही कार्बन डायऑक्साईड असेल किंवा हवेमध्ये असणारे जे काही आर्द्रता जे आहे तर त्यांची असणारी जे काही अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रियात तांबं जे आहेत तर त्या तांब्याबरोबर होऊन हिरव्या रंगाचं असणारं जे काही कॉपर कार्बोनेट जे आहे तर ते कॉपर कार्बोनेट त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि हे त्या ठिकाणी आपल्याला करोजन म्हणजे शरण जे आहे तर त्या शरणाचं त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचं उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे आता काय दिले की सर्वसाधारणपणे प्युरिटी ऑफ गोल्ड. का प्युरिटी ऑफ गोल्ड म्हणजे सर्वसाधारणपणे सोन्याची असणारी जी काही शुद्धता जी आहे तर ती शुद्धता आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. पहा, व्हेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड इन द शॉप इट ऑलवेज डिफर. आपल्या लक्षात येतं नसतं की सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर सोन्याचे भाव विचारले असता वेगवेगळे भाव त्या ठिकाणी सांगितले जातात. व्हाय इट इज, असं का? की गोल्ड इज नोबेल मेटल इन नेचर इट ऑकर्स इन द एलिमेंट फॉर्म. आपण मागे त्या ठिकाणी पाहिलं की सर्वसाधारणपणे सोनं जे आहे तर ते त्या ठिकाणी एक राजधातू त्या ठिकाणी आहे आणि सोनं निसर्गामध्ये मूलद्रव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसतं. पुढे आता की 100% प्युअर गोल्ड इज 24 कॅरेट. जे सर्वसाधारणपणे 100% शुद्ध रूपामध्ये असणारं जे काही सोनं जे आहे तर ते सोनं त्या ठिकाणी 24 कॅरेटचं त्या ठिकाणी असतं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट, देअरफॉर गोल्ड ऑर्नामेंट्स प्रिपेअर्ड बाय प्युअर गोल्ड मे ब्रेक ऑर बेंड ड्यू टू द प्रेशर. आपल्या लक्षात येतं नसतं की शुद्ध सोनं जे आहे तर ते 100% त्या ठिकाणी काय असतं 24 कॅरेटचं असतं. शुद्ध सोनं जे आहे तर ते सॉफ्ट आहे, मऊ आहे आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं शुद्ध सोनं जे आहे तर त्या शुद्ध सोन्यापासून तयार केलेले जे काही दागिने जे आहेत तर ते दागिने
त्याच्यावर प्रेस जर आपण केलं तर त्या ठिकाणी ते बेंड होताना दिसतात, वाकताना दिसतात किंवा ब्रेक होताना दिसतात, म्हणजे तुटताना त्या ठिकाणी दिसतात. आणि हेन्स गोल्डस्मिथ अँड पेसिफिक अमाऊंट ऑफ कॉपर ऑर सिल्वर इन द प्युअर गोल्ड. आणि म्हणून सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असणारा जो काही सोनार जो आहे तर तो सोनार काय करता नसतो, तर ते असणारं जे काही सोनं जे आहे तर त्या सोन्यामध्ये तांब किंवा चांदी जे आहे तर ते विशिष्ट प्रमाणामध्ये काय असताना दिसतो, मिसळताना त्या ठिकाणी दिसतो. टू प्रिपेअर ऑर्नामेंट 22 कॅरेट गोल्ड इज यूज. आणि म्हणून सर्वसाधारणपणे दागिने तयार करण्यासाठी, अलंकार तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचं असणारं जे काही सोनं जे आहे तर त्या सोन्याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पण आता काय दिलेलं आहे की कॅरेट अँड इट्स पर्सेंटेज. 24 कॅरेट 100%चा असतो. त्याच्यानंतर 22 कॅरेट 91.66%चं असतं. 18 कॅरेट 75%चं असतं. 14 कॅरेट 58.33%चं असतं. 14 कॅरेट 58.33, 12 कॅरेट 50%, 10 कॅरेट 41.66. म्हणजे जसजसं कॅरेट त्या ठिकाणी कमी होताना दिसतं तसं तसं त्या ठिकाणी सोन्याची शुद्धता जी आहे तर ती सोन्याची शुद्धता त्या ठिकाणी काय होताना दिसते, कमी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला त्या पाहिजे आहे करोजन, ज्याला आपण त्या ठिकाणी शरण म्हणताना दिसतो. पहा की गॅसेस इन द एअर रिॲक्ट विथ मेटल इन प्रेझन्स ऑफ मॉइश्चर टू फॉर्म मेटल कंपाऊंड्स. आपल्याला माहिती आहे की धातूंवर असणारा जो काही ओलावा जो आहे तर त्या ओलाव्यामुळं हवेतील वायूंची त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन धातूची असणारे जे काही संयुग जे आहेत तर ते संयुग त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. द मेटल्स गेट्स अफेक्टेड बाय दिस प्रोसेस अँड अंडरगो व्हॉट इज कॉल्ड करोजन. आणि आपल्या लक्षात येताना दिसते ही जी काय असणारी जी काही त्याची ही जी काही धातू जे आहेत तर त्या धातूंवर काय होताना दिसते, ओलावा जे आहेत तर त्या ओलाव्यामुळं हवेतील असणारे जे काही वायू जे आहेत तर त्या वायूंची त्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी होऊन धातूची संयुग होतात. या प्रक्रियेमुळे काय होताना दिसते, धातूंवर त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो परिणाम होऊन त्या ठिकाणी झीज जे आहे तर ते झीज त्या ठिकाणी होताना दिसते. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते, करोजन, किंवा त्याचीच आपण त्याला त्या ठिकाणी झीज जे आहे तर ते झीज त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता डुईंग नोम आपण मगाशीच त्या ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये असणारे जे काही न्यूयॉर्क शहर जे आहेत तर त्याच्यामध्ये स्वतंत्र देवतेचा त्या ठिकाणी पुतळा आहे. हा जो काही पुतळ्याचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर तो तांब्यापासून त्या ठिकाणी बनवलेला आहे, परंतु आता तो त्या ठिकाणी पिवळ्या आपल्या हिरव्या रंगाचा दिसतो. कारण हवेमधले असणारे जे काही कार्बन डायऑक्साईड आणि हवेमध्ये असणारे जे काही आर्द्रता जे आहे तर त्या आर्द्रतेचा जे काही असणारा जो काही पुतळ्याचा असणारा जो काही तांब जे आहेत ज्याच्यापासून त्या ठिकाणी बनवलेले आहे तर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी त्याची अभिक्रिया होताना दिसते. आणि याच्यापासून हिरव्या रंगाचं असं जे काही कॉपर कार्बोनेट त्या ठिकाणी तयार होताना दिसतो, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हिरवा त्या ठिकाणी दिसतो. ही त्या ठिकाणी शरण जे आहे किंवा करोजन जे आहे तर त्या करोजनचं चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी उदाहरण आहे. याच्यानंतर पुढे मेक ए लिस्ट अँड डिस्कस, या ठिकाणी काय करायचं, यादी करायची आणि चर्चा करायची. प्रिपेअर ए लिस्ट ऑफ द एक्झाम्पल ऑफ करोजन इन युअर एव्हरीडे लाईफ. तुमच्या दैनंदिन जीवनामधली असणारे जे काही शरण जे आहेत तर त्या शरणाची उदाहरणं त्या ठिकाणी तयार करायचं आहे. आता काय होताना दिसते, काय उदाहरणं आपल्याला पुढे त्या ठिकाणी दिलेली. ए रेडिश कलर्ड डिपॉझिट इज फॉर्म्ड ऑन द आयर्न बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन गॅस. आपण भरपूर अशा प्रकारच्या लोखंडाची वस्तू त्या ठिकाणी वापरताना दिसतो की आपण शेतकरी आहोत. अनेक अशा प्रकारचे लोखंडाचे असणारे जे काही अवजारं जे आहेत, नांगर असेल, खुरपा असेल, विळा असेल, कुऱ्हाड असेल, अशा प्रकारचे असणारे जे काही लोखंडाचे असणारे जे काही आर्टिकल जे आहेत तर ते आर्टिकल्स आपण त्या ठिकाणी वापरताना त्याचे काय असणारं जे काही लोखंड जे आहे तर त्या लोखंडावर ऑक्सिजन वायूची त्या ठिकाणी अभिक्रिया होऊन त्याच्यावर त्या ठिकाणी तांबूस रंगाचा असणारा जो काही लेप जो आहे तर तो लेप त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. ए ग्रीनिश कलर डिपॉझिट इज फॉर्म्ड कॉपर बाय रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड गॅस. आपल्याकडे तांब्याची सुद्धा त्या ठिकाणी भांडी आहेत. या तांब्याच्या भांड्यावर कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईड वायूची असणारी जी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया होऊन हिरव्या रंगाचा ग्रीनिश कलर म्हणजे हिरव्या रंगाचा लेप जो आहे तर तो लेप त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. तिसरं उदाहरण आपल्याला सांगितले, ए ब्लॅकिश कलर डिपॉझिट इज फॉर्म्ड ऑन द सिल्वर बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन गॅस.
महिला मंडळ जे आहेत तर ते चांदीचे दागिने वापरताना दिसतात. पायामध्ये असणाऱ्या ज्या काही तोरड्या ज्या आहेत तर त्या चांदीच्या त्या ठिकाणी असतात. जी चांदी जी आहे तर त्या चांदीवर वातावरणामधला असणारा जो काय हायड्रोजन सल्फाईड वायू जे आहे तर त्याची अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते आणि कालांतरानं ते आर्टिकल जे आहे तर ते आर्टिकल काय होताना दिसतात, काळ्या रंगाचा असणारा जो काही लेप जो आहे तर तो लेप त्याच्यावर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि म्हणून त्या ठिकाणी ते काळ्या पडताना दिसतात. पुढे टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स लेअर ऑफ ऑइल, ग्रीस, वार्निश अँड पेंट आर ॲप्लाइड ऑन देम. आणि म्हणून हे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचं करोजन त्या ठिकाणी होऊ नये, शरण त्या ठिकाणी होऊ नये म्हणून त्याच्यावर तेल असेल, ग्रीस असेल, वार्निश असेल किंवा पेंट म्हणजे रंग जो आहे तर त्या रंगाचा थर त्या ठिकाणी दिला जातो. पुढे आल्सो प्लेटिंग विथ अनादर नॉन करोडिंग मेटल इज डन. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय केलं तर की न गंजणारा जो काही धातू जो आहे तर त्या धातूचा मुलामा जो आहे तर तो मुलामा त्याच्यावर काय केला तो दिला जातो. आता पुढे की ड्यू टू दिस प्रोसेस द कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड करोजन कॅनॉट ऑकर्स ॲट द केमिकल रिॲक्शन कॅनॉट ऑकर. जी सर्वसाधारणपणे लोखंड जे आहे तर त्या लोखंडावर काय केलं तो जास्ताचा मुलामा देऊन त्या लोखंडाचं शरण त्या ठिकाणी थांबवता येतं. गॅल्व्हनाइटचे आपल्याकडे त्या ठिकाणी पत्रे आहेत, म्हणजेच त्याच्यावर काय केलेलं लोखंडाचा जो काही पत्रा जो आहे तर त्याच्यावर जास्त जे आहेत तर त्या जास्ताचा मुलामा त्या ठिकाणी दिलेलं की जेणेकरून ते असणारे जे काही पत्रे जे आहेत तर त्या पत्र्यांचं शरण आपल्याला त्या ठिकाणी थांबवलं. म्हणजे या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रियांमध्ये काय केलं जातं की धातूंचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागाचा हवेचा असणारा जो काही संपर्क जो आहे तर तो संपर्क त्या जास्ताच्या मुलामा देऊन त्या ठिकाणी थांबवला जातो. याच्यामुळं रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्यामुळं तो असणारा जो काही पत्रा किंवा इतर असणारे जे काही आर्टिकल जे आहेत तर त्या आर्टिकलचं असणारे जे काही करोजनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी थांबवली जाते. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे ॲलॉय, ज्याला संमिश्र आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर मेटल्स आर होमोजिनियस मिक्सचर मेटल विथ नॉन मेटल इज कॉल्ड ॲलॉय. दोन किंवा दोनापेक्षा अधिक धातूंचं किंवा धातू आणि अधातूंचं एक जीव किंवा समांगी अशा प्रकारचं असणारं जे काही मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय की संमिश्र त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, ॲलॉय त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ॲलॉय आर मेड बाय मिक्सिंग द कॉन्स्टिट्युएंट्स इलेमेंट इन ॲज पर द रिक्वायरमेंट. मग अशा प्रकारचं असणारं जे काही संमिश्र जे आहे तर ते संमिश्र आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्य जे आहेत तर ते विविध प्रमाणामध्ये मिसळून विविध अशा प्रकारचे असणारे जे काही संमिश्र जे आहेत तर ते संमिश्र त्या ठिकाणी तयार केले जातात. कोणकोणते आहेत? फॉर एक्झाम्पल द स्टेनलेस स्टील अनटेन्सिल्स युज्ड ॲट होम आर मेडअप ऑफ एन ॲलॉय ऑफ आयर्न विथ कार्बन, क्रोमियम अँड निकेल. सर्वसाधारणपणे घरामध्ये वापरण्यात येणारे जे काही स्टेनलेस स्टीलची असणारी जे काही भांडी जी आहे तर ती भांडी तयार करण्यासाठी लोखंड असेल, कार्बन, क्रोमियम, निकेल यापासून बनवलेले जे काही संमिश्र जे आहे तर त्या संमिश्राचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. म्हणजे स्टेनलेस स्टीलची भांडी याच्यापासून त्या ठिकाणी बनवली जातात. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला दिलेलं आहे द ॲलॉय ब्रॉन्झ इज फॉर्मड फ्रॉम कॉपर अँड टिन. तर दुसरं असणारं जे काही ब्रॉन्झ ज्याला आपण मराठीमध्ये काश्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, कासं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, हे असणारं जे काही संमिश्र जे आहे तर ते संमिश्र तांब आणि कथिल यांच्यापासून त्या ठिकाणी ते बनवलं जातं. दुसरं अजून एक संमिश्र याच्यामध्ये दिलेलं नाही. दुसरं आहे तर त्या ठिकाणी ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय ब्रास त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हे जे काय असणारं जे काही ब्रास असणारं जे काही ॲलॉय जे आहे तर ते ॲलॉय कॉपर आणि झिंक म्हणजे तांबा आणि जस्त याच्यापासून त्या ठिकाणी असणारं जे काही ब्रास जे आहे तर ते ब्रास त्या ठिकाणी बनवलेलं असतं. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की डू यू नो, तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे का की देर इज ॲन आयर्न पिलर इन द प्रेमायसेस ऑफ कुतुब मिनार इन दिल्ली मेड अबाउट 1005 years ago. जे दिल्लीमध्ये असणारा जो काही कुतुब मिनार परिसर जो आहे तर त्या परिसरामध्ये सुमारे 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ त्या ठिकाणी आहे. द पिलर इज लस्टरियस इव्हन आफ्टर सो मेनी इयर्स. आणि जो हा असणारा जो काही लोहस्तंभ जो आहे तर तो लोहस्तंभ इतकी वर्षे होऊ नये तो स्तंभ आजही त्या ठिकाणी चकाकताना त्या ठिकाणी दिसतो. आता का दिसतो? धिस इज बिकॉज आवर अँचेस्टर म्हणजे पूर्वज
हॅड मेड इट फ्रॉम ॲन अलॉय. कारण आपले असणारे जे काही पूर्वज जो आहे तर त्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून त्या ठिकाणी तो तयार केलेला आहे. इट कंटेन्स स्मॉल प्रपोर्शन ऑफ कार्बन, सिलिकॉन अँड फॉस्फरस मिक्स्ड इन आयर. कारण त्याच्यामध्ये हे असणारे जे काही लोखंड जे आहेत, लोह जे आहेत, तर त्या लोहामध्ये अल्प प्रमाणामध्ये कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस हे जे असणारे जे काही मेटल जे आहेत तर ते मेटल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिक्स केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, ए चीप व्हरायटी ऑफ स्टेनलेस स्टील इज मेड समटाइम्स बाय युजिंग कॉपर इनस्टेड ऑफ कॉस्टली निकेल. स्वस्त किमतीचं स्टेनलेस स्टील बनवताना कधी कधी काय केलं तर महाग अशा प्रकारचं असताना जे काही निकेल जे आहे तर त्या निकेलच्या ऐवजी तांब्याचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो. याच्यामुळे काय होतं नसते, यू माईट हॅव सीन द व्हर्टिकल क्रॅक्स इन द स्टेनलेस स्टील व्हेसल, द रिझन इज ॲज द अभाव. मग अशा प्रकारचं स्वस्ताचं असणारं जे काही स्टेनलेस स्टील बनवताना त्या ठिकाणी महाग निकेलच्या ऐवजी तांब्याचा त्या ठिकाणी वापर केला जातो. याच्यामुळं स्टेनलेस स्टीलची असणारी जे काही भांडी जी आहेत तर त्या भांड्यांना काय सांगितलं आपल्याला, व्हर्टिकल क्रॅक्स, उभ्या चिरा ज्या आहेत तर त्या चिरा त्या ठिकाणी गेलेल्या असतात. हे त्याच्या मागचं त्या ठिकाणी कारण आहे. पुढे डिस्कस आपल्याला दिलेलं आहे, यू माईट बी नोईंग स्क्रॅप डीलर, व्हॉट डू दे डू विथ द स्क्रॅप, व्हाय इज दिस नीडेड. बा तुमच्याकडे भंगार घेणारे त्या ठिकाणी येत असतील, हे भंगार घेऊन ती लोक काय करतात, त्याची आवश्यकता काय, हे त्या ठिकाणी शोधण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. बा पेज नंबर 53 असणारे जे काही एक्झरसाईज जे आहेत तर ते एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. पुढच्या वेळेला आपण असणारा तर काही पुढचा चॅप्टर पोल्युशन तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहू, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.